राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या. आता जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने निर्णय घेतलेला असून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चौथा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील देखील आता महत्त्वाची बातमी आलेली आहे. लवकरच तुमच्या देखील खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील. पहिलेच पीक विम्यासंदर्भातील बातमी. खरीपासाठी 1100 कोटींचा पीक विमा भरपाई मंजूर. आता जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षी खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. त्यापोटी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1129 कोटी 37 लाख रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. त्यापैकी काही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा देखील झालेली आहे आणि उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. व शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा. हंगामापूर्वीच व्यापाऱ्यांनी पाडले सोयाबीनचे भाव. शेतकरी चिंतेत. 4892 रुपये हमी भाव, मात्र मार्केटमध्ये मिळतात 4000 रुपये. सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनचा हंगाम सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होत आहे. त्यापूर्वीच व्यापाऱ्यांनी भाव पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र शासनाने सोयाबीनचा हमी भाव 4892 रुपये प्रति क्विंटल जाहीर केलेला आहे. त्या तुलनेमध्ये सध्या सोयाबीनला 4000 रुपयेच भाव मिळत आहे. हंगामामध्ये यापेक्षा कमी भाव राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. सिंचन विहिरीसाठी आता 5 लाख रुपयांचे अनुदान. विहिरींच्या 2 योजनांमध्ये दुप्पट तफावत. जर पाहायला गेलं तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी आता 5 लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेमार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती या अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विहिरींचे अनुदान 2.5 लाख रुपये शेतकऱ्यांना कायम आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. त्यापूर्वी हरभरा दरासंदर्भातील बातमी. शेतकऱ्यांचा माल संपला. हरभरा 7500 रुपयांवर. वाढलेल्या दराच्या फायद्यापासून शेतकरी दुराज. सध्या जर पाहायला गेलं तर काळ्या रानामध्ये कमी पाण्यामध्ये येणारे पीक म्हणून हरभरा पिकाकडे पाहिले जाते. अवघ्या 2 पाण्यावर हे पीक येते, त्यामुळे हे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा अधिक कल असतो. सध्या हरभऱ्याचा भाव 7500 रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दराकडे गेला असल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या जवळचा माल आला की भाव कोसळतात आणि शेतकऱ्यांचा माल संपला की भाव वाढतात, हे वास्तव असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांना 31 ऑगस्ट पूर्वी पीक विमा वितरित करा. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश. आता जर पाहायला गेलं तर प्रलंबित पीक विम्यासंदर्भात कृषी मंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अधिकारी आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक पार पडली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 31 ऑगस्ट पूर्वी पीक विमा वितरित करा असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो. आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर आज राज्यातील विविध भागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी राहण्याची देखील शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदानाचा लाभ. शेतकऱ्यांना दिलासा. 4587 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले प्रत्येकी 50,000 रुपये. आता जर पाहायला गेलं तर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना राबवण्यात आलेली आहे. त्या योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील 4587 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रत्येकी 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान हे जमा करण्यात आलेले असून आतापर्यंत 19 कोटी 84 लाख रुपये सध्या वितरित करण्यात आलेले आहे. ई पीक पाहणी ॲपमध्ये पिकांची नोंदणी करताना तांत्रिक अडचणी. वेळेत माहिती ऑनलाईन अपलोड होत नसल्याने शेतकरी त्रस्त. सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये 1 ऑगस्ट पासून शेतकरी ई पीक पाहणी करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. मात्र ई पीक पाहणी नोंदवताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा पोर्टल जाम असते, तर काही वेळेस माहिती अपलोड करूनही पिकाची माहिती मिळवा या ऑप्शनमध्ये पिकांची माहिती दिसून येत नसल्याचे सध्या चित्र आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. पीक विम्यासंदर्भातील बातमी. 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्याची मागणी.
आता जर पाहायला गेलं तर चंद्रपूर जिल्ह्यातील 84,742 शेतकऱ्यांची विमा भरपाई पोटी 133 कोटी 98,56,386 रुपये मिळाले नाहीत। ही रक्कम 15 दिवसांच्या आत खात्यात जमा न झाल्यास या विरोधामध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यासंबंधीची कायदेशीर नोटीस सध्या बजावण्यात आली आहे। त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो। पीक विम्यासंदर्भातील बातमी। 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्याची मागणी। आता जर पाहायला गेलं तर चंद्रपूर जिल्ह्यातील 84,742 शेतकऱ्यांची विमा भरपाई पोटी 133 कोटी 98,56,386 रुपये मिळाले नाहीत। ही रक्कम 15 दिवसांच्या आत खात्यात जमा न झाल्यास या विरोधामध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यासंबंधीची कायदेशीर नोटीस सध्या बजावण्यात आली आहे। त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो। शासनाच्या शेतकरी कर्जमुक्ती अंतर्गत प्रोत्साहन अनुदान जिल्ह्यातील 20,327 शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 50,000 रुपये जमा। आता जर पाहायला गेलं तर शासनाने केलेल्या घोषणानुसार नियमित शेतकरी खातेदारांना 50,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यात प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांपैकी 20,327 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रत्येकी 50,000 रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे। लाडकी बहीण योजना दुसऱ्या टप्प्याचा 31 ऑगस्टला महिलांना लाभ। ई-केवायसी करण्याचे महिलांना आव्हान। जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 जुलैपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार 17 ऑगस्ट रोजी महिलांना लाभ देण्यात आलेला आहे। तसेच ई-केवायसी अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा हा 31 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। उत्पादनात घट झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत। सध्या जर पाहायला गेलं तर सततच्या पावसामुळे खरीपातील पिकांची उंची वाढलेली आहे, मात्र फळधारणा कमी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे। शेतकरी सध्या मुगाची काढणी करून राशी करत आहेत, मात्र उत्पादनामध्ये घट झाल्याचे सध्या दिसून येत आहे। सोयाबीन कापूस पिकाचे अनुदान सरसकट द्यावे, शिवसेनेची मागणी। ई-पीक पेऱ्याची सक्ती नको। जर पाहायला गेलं तर ई-पीक पेऱ्याचा निषेध न लावता शेतकऱ्यांना सरसकट सोयाबीन कापूस अनुदान द्या अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात येत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। कांद्याने गाठला 50,000 रुपयांचा दर। हॉटेलमधून कांदा गायब। नवीन कांदा येईपर्यंत दर तेजीत राहण्याची शक्यता। सध्या जर पाहायला गेलं तर मागील 2 महिन्यांपासून कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। लातूरच्या बाजारामध्ये जुना चांगल्या प्रतीच्या कांद्याला किरकोळ बाजारामध्ये 50 रुपयांचा भाव सुरू आहे। नवीन कांद्याची आवक व्हायला अजून किमान 1 महिना लागणार असल्याने तोपर्यंत तरी कांद्याचे दर स्थिर राहतील अशी शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत। दरम्यान दर वाढल्याने अनेक हॉटेलमधून कांदा गायब झाल्याचे चित्र आहे। अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार हप्ता। आता जर पाहायला गेलं तर परळी येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री व मान्यवरांच्या हस्ते बुधवारी म्हणजेच 21 ऑगस्टला वितरित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली होती। त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे। शेअर मार्केट संदर्भातील बातमी। IPO न केला पैसा दुप्पट। धमाकेदार लिस्टिंग नंतर या शेअरची डिमांड वाढली, लागलं अप्पर सर्किट। जर पाहायला गेलं तर सनलाइटिंग रिसायकल या शेअरचा IPO आल्यानंतर या शेअरमध्ये आपल्याला चांगलेच तेजी पाहायला मिळत आहे। या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले असल्याचे पाहायला मिळाले। रोजच्या रोज बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।